नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत शिवाजीनगरमध्ये. शिवाजीनगर विलेपार्ले पूर्व आणि तिथल्या अनुष्का वजरेकर या वहिनींना भेटणार आहोत. कसं जमलं प्रेम, कुठे जमलं प्रेम, कसं झालं लग्न, किती झाला घरून विरोध, का सगळंच व्यवस्थित. चला, आहेत नेमके कोणते किस्से तेही जाणून घेऊया. सुरुवात करूया या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. हे माझे मिस्टर अनिल वजरेकर, या माझ्या सासूबाई निर्मला वजरेकर, या माझ्या जाऊबाई आहेत आणि ही माझी नणंद आहे, ती माझी बहीण आहे. बरं. आणि ह्या पण एक नणंद आहेत आणि सगळ्या ह्या आमच्या नणंद काकांच्या आणि या माझ्या बहिणीचा मुलगा साहिल. अरे वा, नमस्कार. म्हणजे एकीकडे नणंद आहेत आणि वहिनी घरात आल्या म्हणून आनंद आहे. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कसं, कुठे इथेच झालं लग्न? हा, लव्ह मॅरेज. म्हणजे काय असतं? प्रेम विवाह. हो, तुलाच राहायचे ना आधी मी. इथे जवळच होतं, बाजूचीच रूम. बाजूचीच रूम. चला, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मग कधी विचारलं त्यांनी म्हणजे 8 वर्ष झाली त्याला विचारलं ते. तेव्हा तुम्ही कितवीत होता? मी 10वीला. आणि ते पण तेवढेच म्हणजे माझ्याच त्याचे 10वीला. मग 8 वर्ष इकडे कोणाला पत्ता नाही लागला? नाही कोणाला, कारण की फिरायचं वगैरे नाही. आणि म्हणजे असं ठरवलं नव्हतं की लग्न वगैरे करायचंय, की होकार वगैरे पण दिला नव्हता लगेच की करणारच आहे म्हणून. असं फक्त विचारल्यावर मी नाही सांगितलेलं आधी. माझी परीक्षा आहे तर आता मी काय सांगू शकणार नाही म्हणून. नंतर जसा पेपर संपले तेव्हा तो येऊन विचारायला लागले की काय तुझं उत्तर काय ते दे मला म्हणून. सांगायचं ना, पेपर मध्ये दिलं उत्तर परीक्षेत. तर मी म्हटलं की नाही, असं तर काय होणार नाही, कारण की आमच्या घरी अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी नकार दिला होता. मग नंतर काय बोलणं बंद. मग 1-2 महिने नव्हतं बोललेलं. मग नंतर माझ्या मनात पण यायला लागलं थोडं थोडं की काहीतरी आहे म्हणून. माझ्या मिस करायची ना जास्त त्याला असं, त्याच्यामुळे. तेव्हा पण मी सांगितलेलं की जर माझ्या घरच्यांनी परमिशन दिली तरच मी लग्न करणार, नाही तर नाही करणार. मग पुढे नंतर नाही, मला सगळ्यात मोठं कुतूहल आहे, कारण मी आता तुमच्या चाळीत आलो तर चाळ अशी गोल आहे, बरोबर? तुम्ही इथे बाजूच्या घरात, मग बाहेर एकमेकांना कसे बोलवायचं तुम्ही? काहीतरी असेल ना. 1 मिनिट, त्यांना बोलवा, जरा बोलवा त्यांना. मला सांगा, एकमेकांना तुम्ही कधी बाहेर पडणार असेल किंवा ह्यांना बाहेर बोलवायचं असेल तर काय कोडवर्ड वगैरे होता का? सिटी होती. कशी? आता वाजून लागू का? हा, मग 1 मिनिट. अशी होती. ओके. मग तेव्हा ही शिटी आली की या बाहेर यायच्या? असं कधी झालंय का की तुम्ही शिटी मारली आणि बाबा बाहेर आले? नाही, असं कधी नाही झालं. बरं चालला होता उद्योग. आणि मग भेटायचं कसे? भेटायचं म्हणजे समजा चाळीतल्या चाळीत दोघांना एकमेकांशी बोलायचंय, तर मग अजून कुठल्या घराने साथ दिली तुम्हाला? मैत्रिणी असायच्या, मग त्यांच्याकडे निरोप वगैरे काय असला द्यायचं वगैरे. मैत्रिणीकडनं निरोप द्यायला प्रॉब्लेम नाही, तुमचा डायरेक्ट निरोप द्यायला प्रॉब्लेम नाही. कसं त्यांना माहिती होतं, फक्त मैत्रिणी आणि मित्रांमध्ये माहिती होतं, बाकी कोणाला एवढं माहिती नव्हते. बरं, ठीक आहे. मग तिकडे जायचं? आम्ही तिथे जायचं. तुम्ही तिकडे काय करायचं? म्हणजे काही निरोप वगैरे असेल तर तिला सांगायचं, मग ती हिला बोलून घेऊन यायची. ती आतमध्ये घरात उभी राहायची, मी बाहेर उभा राहायचो आणि आम्ही दोघं बोलायचो. तर म्हणजे असं लोकांना कळायला नको की मी हिच्याशी बोलतो, असं वाटायला पाहिजे की मैत्रिणीशी बोलतोय असं एक. पण खरं सांगू, या प्रेमामध्ये ना एक मैत्रीण असते की जी सगळ्यांचा दुवा बनत असते. हे खरं आहे. खरं तर अशा सगळ्या मैत्रिणींचा ना सत्कार केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. माझ्या उदाहरणावरून सांगतोय. लगेच टेन्शन मध्ये येऊ नका, घाबरू नका. तुमचं नाव नाही विचारत नाही. तुम्ही लक्षात आहे का की यांना प्रपोज करताना कसं केलं होतं माहितीये तुम्हाला? प्रपोज म्हणजे असं मी जस्ट म्हणजे विचारलं होतं की मला आवडतेस वगैरे. मग ग्रीटिंग वगैरे दिलं होतं कधी? हो, ग्रीटिंगच दिलं होतं प्रपोज करताना. हो, आहे ते तुमच्याकडे? ग्रीटिंग आहे, जपून ठेवलंय? हो, गुलाबाचं फुल पण जपून ठेवलेलं आहे. बाप रे, किती वर्ष? 8 वर्ष. त्या घरात कधी कोणाला सापडलं नाही ते? नाही, मी तिथे नेलंच नव्हतं, इथेच ठेवलेलं. तिचे गिफ्ट मी परत रिटर्न मलाच मिळायचे, कारण ते घेऊन नाही द्यायचे, ती माझ्याकडेच असायची. हा, नाहीतरी फक्त भिंत होती मध्ये. ओके, नाही ते ग्रीटिंग सगळ्यांना बघायची उत्सुकता असेल तर मी दाखवतो.
हे बघा, हे ते ग्रीटिंग. तू फक्त हो म्हण. थांबा, याच्यात काय आहे बघूया. अरे खरंच गुलाबाचं फुल. 8.5 वर्षापूर्वीचं प्रेम बघा कसं जपून ठेवलंय. ह्याच्यात काय लिहिलंय वाचू का? तुमची परवानगी असेल तर. ह्याच्यात लिहिलेलं आहे, तुझ्या एका भेटीसाठी 100 वर्ष वाट पाहायची माझी तयारी आहे. कशाला होकार दिलात? हा, दाढी मिठ्या वाढवलेले भेटले असते 100 वर्षांनी. थांबा, पुढे पण काहीतरी लिहिलंय, आणि हा 100व्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे. अरे वा, सगळं सोयीचं आहे म्हणजे ग्रीटिंग. पण खूप छान. ही अमूल्य अशी तुमची ठेव आहे, आयुष्यातली आठवण आहे, ती तशीच जपून ठेवा. हा, हे घ्या. काय मग आता प्रेमाची परीक्षा काय कराल तुम्ही प्रेमात? काय जे जवळचे मित्र आहेत त्यांना म्हणजे गरज असते कधी कधी, तर त्यांना वेळ देऊ शकत नाही, आणि त्याच्यामुळे माझा प्रश्न वेगळा आहे. मित्रांना त्यांचं आपलं बायकोपेक्षा मित्रांना वेळ देता येत नाही, त्याचं दुःख जास्त झालं. प्रेमासाठी ते हे केलं ना मी, कुर्बान केली, त्याग केला ना. हा, मित्रांचा त्याग केला. पण आता तुम्हाला प्रेमात काय करायला सांगितलं तर कराल परीक्षा? हो, करेन. बर, ठीक आहे. हे काहीतरी आणलेलं आहे तुमच्यासाठी, ते तुम्ही खावं अशी इच्छा आहे. कारण वहिनींची इच्छा आहे की हे प्रेम तुम्ही व्यक्त करावं. तुम्हाला मेथीची भाजी आवडते ना वहिनी? नाही आवडत मला. नाही आवडत. हे घ्या, भरवा त्यांना. हो, कसं आहे प्रेम? गोड आहे. गोड आहे. आणखीन एक करू द्या ना, द्या. आता भरूनच द्या, बघूया बघूया हे प्रेम कसं व्यक्त होत आहे. व्हेरी गुड. कसं आहे प्रेम? जास्त गोड झाला. नाही, असं कसं? अरे गोड आहे तर खाल्लंच पाहिजे ना. पहिली बरवा 8 वर्षात. हा, दे. कसं आहे प्रेम? थोडं कमी होत आहे. थोडं कमी होत चाललंय आता. नाही, चव कशी आहे? गोडच आहे अजून? वाढलीये गोडी का कडू आहे? काय आहे? गोडीमध्ये थोडी कमी होते. हा, कमी होत आहे म्हणजे अजून मूळ टेस्ट आलेली नाहीये भाजीची. द्या ना आणखीन एक बारीकसा चमचा. एक बारीकसा मूळ टेस्ट आपल्याला कळली पाहिजे ना. मेथी आपण ऐकली आहे ना अनेक वर्ष. हा, कसं आहे प्रेम? कडू झाला आता. तोंड कडू झाला.